आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी सायंकाळी घोंगडे वस्तीतील अथर्व गार्डन येथे सोलापुरातील आश्रमात राहणाऱ्या निराधार अंध अपंग महिला भगिनींचा महिला रत्न पुरस्काराने गौरवण्यात आला। हा छोटेखानी सोहळा थाटात संपन्न झाला। या प्रसंगी प्राचार्या मीनाताई गायकवाड, ॲडव्होकेट नीता मंकानी, सुनीता भस्मे, उषा पाटील, कल्पना कोडारी, रत्नप्रभा माणिक शेटे, राजू हौशेट्टी, बाळासाहेब वाघमारे, ब्रह्मा निकंबे, शिवा ढोकळे, आस्थाचे संस्थापक विजय छंचुरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं। प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला। महिला भगिनींसाठी कपाळावर टिकली लावणे, बादलीत चेंडू टाकणे, केसात पिन घालणे आदी खेळ घेण्यात आले। रेणुका जाधव, सुरेखा गडदे, सुवर्णा काळे, मथुरा कुरुलकर या भगिनींना महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। सुनीता भस्मे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिला दिन वर्षभर साजरा करण्याचं आवाहन केलं। तर पुरस्कार प्राप्त सुवर्णा काळे यांनी सत्काराला उत्तर देताना आपणास पुढील कार्यास प्रोत्साहन मिळाल्याचं अभिमानाने सांगितलं। आज महिला दिनाच्या निमित्तानं महिला दिन तर 8 तारखेला झाला, परंतु मला काय वाटतं, ज्या महिला समर्पण करतात, त्यागाला पात्र होतात, त्या महिलांना त्यांचा दिन हा 365 दिवस असला पाहिजे। छंचुरे सरांचं जे काम आहे ते त्यांच्यामुळं आम्ही त्या वयातल्या लोकांपर्यंत ह्या आस्था रोटीच्या माध्यमातून जे नेत्र शिबिर आयोजित केले जातात त्या माध्यमातून आम्ही पोहोचत आहोत। आणि जे गोरगरीब लोक आहेत ज्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन आहे ते आमच्या हॉस्पिटलला आम्ही घेऊन जातो आणि मोफत त्यांचे ऑपरेशन करतो। त्याच्यासाठी फक्त आधार कार्ड, रेशन कार्ड, झेरॉक्स। हा अभिनव सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ, कांचना हिरेमठ, छाया गंगणे, अनिता तालिकोटी, निनाद अकतनाळ, स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, प्रतीक्षा लोखंडे, सुरेखा पाटील, विद्या माने, संगीता छंचुरे, रुक्मिणी कांबळे या पदाधिकाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलंय। प्राचार्या मीनाताई गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिला दिनाच्या इतिहासाला उजाळा दिलाय। 1975ला संयुक्त महाराष्ट्र संघानेच महिला वर्ष म्हणून जाहीर केलं, जगभर ते जाहीर झालं। भारतामध्ये सुद्धा 1943ला म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे 1943 पासून महिला दिन साजरा करायला सुरुवात झाली वगैरे वगैरे। पण आपण जर म्हणजे विकसित राष्ट्रांमधून महिलांना त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करावे लागले रोडवर येऊन, पण आपण किती सगळ्या भारतीय भाग्यवान आहोत की घटनेच्या माध्यमातून आपल्याला आपसूक हे सगळे अधिकार मिळाले। यासाठी कधी आपल्याला रोडवर यावं लागले का की आमच्या कामाचे तास कमी करा, आम्हाला बाळणपणाची रजा द्या वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत। महिला ज्या काम करणाऱ्या त्या मॅडमसुद्धा इथं आहेत, मी खूप मनापासून मॅडमचं अभिनंदन करते, झेडपीमध्ये असणारे मॅडम, की सगळे अधिकार आपल्याला घटनेने मिळालेले आहेत, जे आपसूक मिळालेले आहेत आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत। पण तरी देखील थोडासा इतिहास पाहिला तर पुन्हा वैदिक कालखंड, वैदिकोत्तर कालखंड, मध्ययुगीन कालखंड, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्य कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड आणि आजचा आधुनिक कालखंड प्रचंड बदल याच्यामध्ये झालेले आहेत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा वनकुद्रे यांनी, तर सूत्रसंचालन प्रवीण वटकर व ज्योत्स्ना सोलापूरकर यांनी, तर आभार प्रदर्शन पुष्कर पोकाळ यांनी केलंय। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।